नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुमच्यासोबत शेअर करते आणि आजचा दिवस कसा असेल, काय असेल हे तुम्हाला सगळं काही समजेलच पुढे व्लॉगमध्ये. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आज तुम्ही म्हणत असाल की सकाळी-सकाळी हे कुठे काय करतीये? तर ॲक्चुअली झालं असं की जे कपाट आहे त्याचे आपले कप्पे असतात ना, त्याच्या कप्प्यांच्या आतमध्ये माझं हे पार्सल जे आहे ना ते गेलेलं होतं आणि हे पार्सल ॲक्चुअली मला एका छान Instagram पेज आहे सभ्यता साडी म्हणून त्यांच्याकडून रिसीव्ह झालं होतं. त्यांनी खूप सुंदर मला ज्वेलरी दिली होती आणि मला त्याची रील बनवायची होती. पण ते माझ्याकडून निघतच नव्हतं. मी खूप दिवस ट्राय केलं ते. पण नंतर विचार केला की नाही काही करून मला काढायचं आहे. तर खूप प्रयत्न केला आणि शेवटी ते पार्सल मी तिथून काढलं आणि मला आज एका ठिकाणी जायचं होतं त्याच्यामुळे आणि ड्युटीला पण जायचं आहे त्याच्यामुळे मी काय करत असते ड्युटीवर जाण्याआधी काही स्वयंपाक करून घेते आणि आल्यानंतर राहिलेला स्वयंपाक करत असते. तर मला बैंगन मसाला म्हणजे वांग्याचं भरलेलं वांगं जे असतं ना काळ्या मसाल्याचं त्याची भाजी करायची होती आणि वरण-भात, पोळ्या असं मला आज बनवायचं होतं. तर मग काळ्या मसाल्याची भाजी करायची म्हटल्यावर त्याला जास्त वेळ जातो म्हणून मी ऑफिसला जाण्याच्या आधीच भाजी वगैरे करून घेतली होती. म्हणजे पोळ्या कसं आल्यानंतर केल्या तरी गरम-गरम खाता येतात. त्याच्यामुळे मग मी सिंपलच करत असते. जास्त गरम मसाला तर मी अजिबातच वापरत नाही. त्याने ॲसिडिटी वगैरेचा त्रास नंतर होईल. सध्या तर नाही आहे कोणाला, पण होऊ नये म्हणून मी त्याची काळजी घेत असते. गरम मसाला जास्त वापरतच नाही. तर मी फक्त कांदे भाजून घेतले होते आणि जो खोबऱ्याचा किस असतो डीमार्टमधून घेतला होता तो. तो किस घेतलेला आहे खोबऱ्याचा. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग घेतली कोथिंबीर. नंतर मग कोथिंबीर अजून त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला ते हां, लसूण. लसूण घेतलाय आणि थोडंसं अद्रक घ्यायचं आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवायचं विसरून गेले होते. त्याच्यामध्ये तीळ पण घ्यायचे थोडेसे आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या. कारण आपल्याला काळ्या मसाल्याची भाजी बनवायची आहे ना, त्याच्यामुळे मग हिरवी मिरची घ्यायची आहे. तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि मग हे सगळं मिक्सरमधून बारीक करायचं. खूप सोपी पद्धत आहे. जास्त काहीच त्याने त्रास होत नाही गरम मसाला नसल्यामुळे आणि तुमच्याकडे जो मसाला असेल घरामध्ये एव्हरेस्ट मसाला वगैरे किंवा दुसरं काही असेल दुसरं काही असेल ते तुम्ही टाकू शकता. एवढ्यातच खूप छान भाजी होऊन जाते. आणि हे जे कंटेनर्स आहेत Meeshoवरून मी ऑर्डर केले होते फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी. काय होतं ना हे पण भाजीपाला घेऊन येतात. कधी मार्केटला गेले ना तर जास्त भाजीपाला ते पण आणतात. मी पण येता-जाता घेऊन जात असते. घरून पण काही भाजीपाला कधी येत असतो. त्याच्यामुळे फ्रिजमध्ये काय होतं ह्या कॅरी बॅगमध्ये एक, त्या कॅरी बॅगमध्ये खूप अस्ताव्यस्त सगळं काही होऊन जातं. त्याच्यामुळे मग मी हे कंटेनर्स मागवले होते आणि हे कंटेनर्स ॲक्चुअली मम्मीच्या घरी असताना माझ्याकडे भरपूर काही सामान आहे. पण आता तिकडे कधी जाणार, कधी आणणार त्याच्यामुळे मग मी ऑर्डर केली आणि याच गोष्टीमुळे राहून गेलं होतं, की तिकडे गेल्यानंतर घेऊन येईल, पण जाणं होतच नाही. त्याच्यामुळे मग मी ऑर्डर करून टाकलं आणि ते कंटेनर आल्यानंतर मग त्याला छान धुवून घेतलं. थोडा वेळ उन्हात ठेवले होते आणि मग घरात घेऊन आले आणि त्याच्यात आता थोडा वेळाने वेळ भेटला तर त्याच्यामध्ये सगळं काही भरून ठेवणार आहे. त्याच्यानंतर मग मी भाजी करायची तयारी केली आणि खूप सोपी पद्धत आहे. मला जास्त खूपच छोट्या-छोट्या गोष्टी झिग-झिग करत बसायला आवडत नाही. शॉर्टकटमध्ये मी प्रत्येक गोष्ट करत असते. कारण बाकीचे पण कामं असतात. त्याच्यामुळे एकाच कामासाठी खूप वेळ घालायला मलाच आवडत नाही. मग मी तुम्हाला दाखवलं ना एकदम साध्या पद्धतीने कांदा भाजून घेतलाय फक्त, खोबऱ्याचा किस घेतलाय. त्याच्यानंतर मग अ, ते हे असतात आपले काय म्हणतात त्याला ते लसूण, अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरची. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये मग हे पण घेऊ शकता, तीळ पण टाकू शकता जर वाटलंच तर. आणि मग अशा प्रकारे मी हे सगळं वाटून घेऊन त्याचा मसाला बनवला आणि मग त्याची फोडणी दिली आणि छान लागते. जास्त काही त्रास पण होत नाही ॲसिडिटीचा वगैरे. आणि हा आहे माझा मसाल्याचा डब्बा. एकदम छानसा, छोटूसा त्याच्यामध्ये सगळं काही ठेवलंय आणि मग वांगेमधून चिरून घेतले. त्याच्यामध्ये तो केलेला मसाला जो आहे तो भरून घेतला आणि छान त्याची भाजी बनवली. फ्राय केलं होतं फक्त सुक्की भाजी बनवली होती. मग घरातले कामं वगैरे आवरले, तर सहज बोटांकडे लक्ष गेलं तर असं वाटलं की चला यार मॅनिक्युअर वगैरे करून घेऊ. पण नंतर म्हटलं नको मॅनिक्युअर करायला सध्या काही नाही आहे आणि थंडीचे दिवस आहेत तसे हात आपले उलणारच आहेत
आत्ता करून उपयोगच नाही. तर म्हटलं चला आज नेल आर्ट करूया, काहीतरी वेगळं करूया. मग भरपूर रील्स बघितल्या, भरपूर काय-काय बघितलं. तर माझी एक फ्रेंड आहे वैशू, तिने पण मला खूप दिवसापूर्वी पण मला बोलवलं होतं, की येऊन जा आपण करूयात नेल आर्ट. मग मी तिच्याकडे गेले, तिची अपॉइंटमेंट घेतली, तिच्याकडे गेले नेल आर्ट करण्यासाठी. तिथे खूप ऑप्शन होते मला कुठलं करायचंय, काय करायचंय. पण म्हटलं चला आता तिलाच विचारू, ती नेल आर्टिस्ट आहे तर तिलाच विचारू कुठलं मला छान दिसेल ते. आणि तुम्हाला पुढे समजेल कसं केलंय. काय म्हणतात त्याला, घ्या तुम्हाला कॉफी, मॅडम घ्या तुम्हाला कॉफी. माझ्या ब्लॉग मध्ये घेते जो युट्यूबवर असणार आहे. आणि हे आता ऑप्शन आहेत अरे मी 6 कप याच्यापैकी, भरले. तिथे आहेत ना थ्रेडिंग करता येते. पण झाली ना. आणि याच्यापैकी आता ऑप्शन कुठलं छान वाटतं, हा ना नेव्ही ब्ल्यू, ब्ल्यू वाला पाहू आपण. नेल आर्टिस्ट काय म्हणतात बघू. म्हणजे हे आता हे असे नंबर आहेत. हे 1 नंबर म्हणजे 1 नंबर बोट का? हा म्हणजे हे तिघी आहे ना थंबला बसतात. हे ओके. मग इंडेक्स फिंगर, मग मिडल फिंगर, तसं. अच्छा अच्छा. तर मी आता हा शेप घेतलाय. कुठला म्हणतात त्याला? आलमंड. आलमंड आहे हा. आलमंड. कॉफी पण छान होता. आणि हा पण आहे, पण याच्यातून आहे ना लागायची शक्यता आहे नंतर. तर मग आपला ह्याच ठीक आहे असं वाटतंय. कोणतं करायचं मग, झालं डिस्कस. आणि ह्या क्यूट क्यूट नेल आर्टिस्ट सोबत आता मी स्टार्ट करते. अंकल घ्यायचंय का हवाला ए घ्यायचं? मी केस सोडू का थोडे? छान वाटतं ना. कुठला छान वाटेल माझं, असं फेअर नाही आहे ना त्याच्यामुळे. हा पण छान दिसेल. पिंक केलाय ना म्हणतात. हां पिंक, आणि तो पण केलाय. हा का? हे दोन. हे दोन्ही पण. हे झालाय वेगळा कसा जास्त हे पण नको ना. मग हा लय वाईट, हा पण छान दिसेल वाईट. अजून एक शेड आणलाय. पण तो उठून दिसणार नाही मग व्हाईट वाला. हा तुम्हाला डार्क आवडतात का लाईट आवडतात? असं हा पण एक शेड आहे. तो माझ्या कलरला मॅच होऊन जाईल. हो ना, ब्राऊन कलर आपल्याला ना दिसलं पाहिजे असं. इफेक्ट देतात ना त्याला. बघ मग तुझे तो सांग. कुछ बोले क्या वो? नहीं, आज बहुत अच्छे से बात कर रहे थे, क्या पता क्या हो गया था. क्या आहे? तर कुठलंच काम सोपं नसतं हे आपण ऐकलेलं पण आहे, काही वेळेस बघतोय पण, आणि आज पण तुम्ही या व्हिडिओतून बघताय. नेल आर्ट म्हणजे नॉट अ जोक. ह्याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींचं बारीक लक्ष देऊन काम करावं लागतं, त्याशिवाय त्याला असं छान दिसत नाही. ते तुम्हाला दिसेल पुढच्या व्हिडिओमध्ये. इंस्टाग्रामवर पण मी एक पोस्ट शेअर केलेली आहे एवढं खाली नेल चेहरा घेतल्यावर आर्टची. कसं फेस तर दिसेल? खूप छान पद्धतीने तिने सगळं काही काम केलं त्याच्यावरती, नखांवरती, नेल्सवरती, आणि छान झालं एकंदरीत ते सगळं. बरं मला एक प्रश्न पडलाय वैशू, विचारू का? बोला ना. आता हे आपण वरतून नेल्स एक्सटेन्शन करणारच आहे ना, मग हे क्लीन का करायचंय असं? कारण ते तर आता झाकूनच जाणार आहे ना वरतून. हा पण आपण जर हे बेसिकच नाही केलं तर मग ते ग्रिप कसं बसणार नेलला, मग ते टिकणार नाही, 1 दिवसातच निघून जाईल मग ते. अच्छा. तर हे एकदम ते असतं ना आपलं A to Z, आपण आपल्याला नाही का शिकावं लागतं LKG लोअर केजीला, तेव्हा बेस पक्का होतं 10th ला. तसं अरे वा, आहे हे. हो बरोबर बरोबर. तसं आहे हे पण. बेसिकच नाही केलं तर शॉर्ट मध्ये बोला ना मॅडम. दीक्षाचं पण घ्या गं एक व्हिडिओ असं. दीक्षाला आहे ना घेतलंय. दीक्षा कधी असं काम नाही करत, माझ्यासाठी करू राहिली बिचारी. हा ना. परत येणार नाही माझ्यासोबत. कुठे गेली? असं काही करू नका. अरे नका ना हलू, परत लागलं ना. वैशू आणि हिच्याकडे मी नेल आर्ट करायला आले होते. इतकं सुंदर केले, जसे दिसायला सुंदर आहे तसंच नेल आर्ट पण खूप छान केलेत.
आणि आपल्या नगरमधून जे कोणी बघत असतील माझे व्लॉग्स व्हिडिओ तर सगळ्या मैत्रिणींना एकच सांगायचं आहे की नक्की वैशूकडे या आणि नेल्स करून घ्या छान छान. आणि ह्या मंगला मॅडम आहेत, ह्या मेकअप आर्टिस्ट आहेत, खूप छान मेकअप आर्टिस्ट आहेत त्या पण. आणि मला खूप सुंदर मेकअप केला होता जो तुम्ही माझ्या ओपनिंगच्या वेळेस बघितला असेल आणि आणखी तो पोस्ट नाही झालेला पण ओपनिंगच्या वेळेस बऱ्याच जणांनी मला छान कमेंट केल्या होत्या. तर याच त्या मॅडम आहेत आणि बाय. तर अशा प्रकारे हे नेल आर्ट झाले. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.